ओप्स कॉन्सेप्ट. उप्स कन्सेप्ट. सो उप्स कन्सेप्ट मध्ये उप्स म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीम. उप्स म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीम. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीम. सो ते उप्स मध्ये काय आहे, तर तुमचं आपण अर्लियर वी हॅव सीन क्लास बघितलेला आहे, ऑब्जेक्ट बघितलेला आहे, राईट? हो. Yes, sir. सो क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, हे सगळे उप्स कन्सेप्ट आहेत. तुमचा क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ऍब्स्ट्रॅक्शन आणि एनकॅप्सुलेशन, हे सगळे Oh, 6 काय आहेत तुमचे कुठले कन्सेप्ट? oops ओप्स concept. कॉन्सेप्ट. पण त्याच्यामध्ये 4 जे पिलर आहेत मेन उप्सचे, पिलर्स म्हणतो आपण, इनहेरिटन्स, ऍब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन आणि पॉलिमॉर्फिझम, हे 4 मेन पिलर आहेत कशाचे? उप्सचे. उप्स मध्ये पिलर कुठले कुठले आहेत? Inheritance, encapsulation, polymorphism, पॉलिमॉर्फिझम आणि ॲब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन. abstraction. ओके. सो ते पिलर म्हणजे उप्स कन्सेप्ट काय यूज करायचे आपल्याला, किंवा का रिक्वायर्ड आहेत, जावानं कशासाठी हे यूज करायला लागलो? सो प्रत्येक ह्याचा एक स्पेसिफिक मिनिंग आहे. सो आपण स्टार्ट करूत कशापासून? इनहेरिटन्स. पहिला उप्स कन्सेप्ट कुठला स्टार्ट करायला लागलो आपण? Inheritance. इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स मध्ये काय सांगितलेलं आहे? इनहेरिटन्स इन जावा इज अ मेकॅनिझम in which one object acquires all the properties and behavior of the parent object. Huh? So it is an important part of OOPS. Huh? So काय मेकॅनिझम आहे, तर एक ऑब्जेक्ट काय करायला लागलाय, अक्वायर करतोय. काय अक्वायर करतोय, तर प्रॉपर्टी आणि बिहेवियर पॅरेंट ऑब्जेक्ट. पॅरेंट ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर चाइल्ड ऑब्जेक्ट काय करायला लागलाय, अक्वायर करतो. अक्वायर करायला लागलाय. म्हणजे आता जसं की ऑलरेडी आपण एक्झिस्टिंग इथं याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं आहे. सो इथं जसं बघतोय आपण डेमो 1 क्लास आहे. हो. Yes. ओके. सो आता हा डेमो 1 क्लासला आपण काय केलेलं आहे, डेमो क्लासमध्ये डेमो 1 क्लास एक्सटेंड केलाय का? हो. Yes. राईट. आता डेमो 1 मध्ये ज्या मेथड होत्या, कुठल्या कुठल्या मेथड होत्या तुमच्या? डेमो डेमो वन, डेमो Four, टू, डेमो डेमो 4 आहे, डेमो 2 आहे, five. डेमो 3 आहे, डेमो 5 आहे. हा. सो ह्या सगळ्या मेथड इथं हा एक्वायर करतोय का? Yes. हो. तो जर आपण इथं बघितलं, आपण इथं कॉल करायला लागलो, तर बघा, डेमो 1 कॉल केली, डेमो 2 कॉल केली, डेमो 5 कॉल केली, डेमो 3 फक्त आपण इथं डेमो 3 ही या क्लासची कॉल केली असेल आपण इथं, इथली आहे. हा. Mm. सो जी प्रायव्हेट आहे ती नाही कॉल झाली ना, जी प्रायव्हेट आहे ती कॉल झालेली का तुमची? नाही. नाही. हा. जी की आपण इथं बघू शकतो, डेमो 3 कशी इथं प्रायव्हेट आहे, ती नाही इथं Okay. कॉल झाली. इथं आपण काय म्हणू शकतो, त्या डेमो 3 आपण एखाद्या वेळेस काय इथं ओव्हरराईड केलेलं आहे, इथे सेपरेट आपण डिक्लेअर केलेली, Mm. राईट. हा. Okay, sir. हो. So, आपण काय करायला लागलो, जे पॅरेंट क्लासचे ऑब्जेक्ट आहे तो चाइल्ड क्लास कॉल करायला लागलाय की नाही, हो. राईट. Yes. तर काय करायला लागलो तर आपण पॅरेंट क्लासचे कुठले मेथड आहेत? हा. तर तुमच्या Three, डेमो four, five. कुठली आहे, डेमो 5 आली का हम्म. इथं कॉल झाली, अ, हो. डेमो 2 आहे, Yes. डेमो 2 आहे, डेमो 5 आहे, ऍज इट इज आपण कॉल करायला लागलो. ऍज इट इज आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो, तिथं फक्त एक ऑब्जेक्ट क्रिएट करतोय आणि कॉल करायला लागलो तर डायरेक्ट. कशामुळं? तुम्हाला परत परत म्हणजे सपोज एखादी मेथड मला मल्टिपल क्लासमध्ये यूज करायची. हम्म. तर मल्टिपल क्लासमध्ये जर मला ती मेथड यूज करायची असेल, तर ती मेथड मी एक तर काय करणार, डिक्लेअर करणार ॲज अ पब्लिक. काय डिक्लेअर करणार ॲज अ Public. आणि मी यूज काय करायला लागलो, कीवर्ड काय करायला लागलो, इनहेरिटन्स, म्हणजे इनहेरिट करायचंय. त्या हम्म. क्लासच्या मेथड्स किंवा त्या क्लासचे जे काही व्हेरिएबल्स असतील,
तर ते मला इनहेरिट करायचे तर मी काय करायला लागलो त्या क्लासला एक्सटेंड कीवर्डने इनहेरिट करायला लागलो. इनहेरिट केल्यानंतर मला काय करता येतं, जसं की मी इथं बघतोय आता बघा मेन मेथडमध्ये काय केलं आपण, डेमो हा जो क्लास आहे हा डेमो क्लासनं डेमो वनला काय केलं, इनहेरिट केलंय, राईट. हम्म. मग डेमो क्लासचा आपण इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला, राईट. हो. डेमो क्लासचा D1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो डेमो 1, डेमो 2, डेमो 5, डेमो 3 असे आपण मेथड काय केले तिथं कॉल केलेले आहेत. पण जर आपण इथं बघितलं हा डेमो 3, डेमो 1, डेमो 2 ह्या मेथड आहे तिथं, राईट. हा हो. डेमो 5 मेथड आहे का? नाही. ती नाही. तुझी कुठल्या क्लासची आली? डेमो 1. डेमो 1 क्लासचे. डेमो 1 क्लासमधून इनहेरिट झाली. हो. येस. हा म्हणजे काय करायला लागलो आपण, आपण बाकीच्या पण ज्या काही मेथड्स असतील त्या आपण काय करतोय, कॉल करता यायला लागलेत की नाही आपल्याला, इनहेरिट करता येईल. हो. हा वी कॅन इनहेरिट, राईट. येस. तो आता जर बघा मी इथं हे डेमो 2 मी इथं काय करायला लागलो, डेमो 1 किंवा डेमो 2 यांना मी कमेंट करतो, त्या मेथडला मी कमेंट केलं, कमेंट करतो, सेव्ह करतो. आता ही डेमो 2 आपण बघू शकतो आपण. आता डेमो 2 आता कुठून आली, आपण तर कमेंट केली नाही तर, हो. राईट. डेमो 2 कुठून आली आता, डेमो 1 मध्ये. डेमो 1 क्लास मधून. डेमो 1 क्लासमधून. म्हणजे तो डायरेक्टली कुठून कॉल करायला, इनडायरेक्टली तुमच्या पॅरेंट क्लासच्या मेथड चाइल्ड क्लास यूज करायला लागलाय की नाही, कॉल करायला की नाही. येस सर. हो. हा सो ह्यालाच काय म्हणतो आपण, इनहेरिटन्स. जर तुम्हाला रियूज करायचं असेल, काय करायचे तुम्हाला, रियुजेबिलिटी वाढवायची. हा एखादी कॉमन मेथड आहे आणि ती बऱ्याच ठिकाणी लागते, तर तुम्ही एका क्लासमध्ये कॉमन क्लासमध्ये डिफाईन करा, ती मेथड डिक्लेअर करा आणि ज्या कुठल्या क्लासमध्ये लागणार आहे तिथं फक्त कॉल काय करायचंय, एक्सटेंड्स, आणि तो क्लास, आणि ते क्लास एक्सटेंड केला की त्याची मेथड ऑटोमॅटिकली काय होईल, कॉलमच. कॉल होणार. हा म्हणजे परत परत डिक्लेअर करायची गरज आहे का. नाही. सो हे हा फायदा आहे कशाचा, इनहेरिटन्स. कशाचा, इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. सो तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवतो मी. बघा इथे एक क्लास दिसतोय का तुम्हाला, बेस टेस्ट नावाचा क्लास आहे. येस सर. हो. एक क्लास आहे कुठला, बेस टेस्ट नावाचा. हा सो ह्या बेस टेस्ट नावाच्या क्लासमध्ये सेटअप मेथड आहे. येस. तुम्हाला हो. मेथड कुठली दिसते, येस सेटअप सर. हो. मेथड. ओके. हा परत आता मी तुम्हाला इथं काही टेस्ट केसेस दाखवतो. तुम्हाला एक टेस्ट केस दिसायला लागली का, कुठली टेस्ट केस, ऍड कस्टमर. कस्टमर टेस्ट. ऍड कस्टमर टेस्ट, राईट. सो त्याच्यामध्ये मी कुठला क्लास एक्सटेंड केलाय, ओके. बेस्ट. बेस्ट टेस्ट. बेस टेस्ट नावाचा क्लास मी काय केला इथे एक्सटेंड केला. ओके. आता मला बेस टेस्टची कुठला पाहिजे होती मेथड, कुठली यूज करायची होती, ऍड त्याच्यामध्ये कुठली मेथड होती, डिफॉल्ट मेथड कुठली, सेटअप. सेटअप. सेटअप नावाची कुठली मेथड होती इथं, सेटअप. सेटअप. ओके सॉरी. आता ही जी बेस टेस्ट आहे, मध्ये बेस टेस्ट नावाचा क्लास आहे, त्याच्यामध्ये मेथड कुठली आहे तुमची, सेटअप. सेटअप मेथडच्या आधी आपण इथं काय यूज केलं, काय अनोटेशन यूज केलेलं आहे बघा, कुठलं, बिफोर क्लास आणि पॅरामीटर्स. बिफोर क्लास. सो आता या बिफोर क्लासचा मिनिंग काय होतो, जी कुठला, आता इथं तुम्ही काय करायला लागलात, एक क्लास मी रन करायला लागलो, कुठला, हा क्लास कुठला आहे, क्लासचं नाव काय, ऍड कस्टमर टेस्ट. हा. सो हा क्लास रन होण्याच्या आधी मी इथं आता एक्सटेंड काय केलेलं आहे, बेस बेस्ट. टेस्ट. बेस टेस्ट मध्ये कुठली मेथड आहे, सेटअप नावाची मेथड आहे. हो. येस. हा क्लास रन होण्याच्या आधी तिथे अनोटेशन बिफोर क्लास यूज केलेलं आहे. काय हम्म. केलेलं आहे, बिफोर क्लास. हा क्लास रन होण्याच्या आधी बाय डिफॉल्ट सेटअप मेथड काय होणार, ती रन होईल हा, पहिले. ती पहिल्यांदा रन होईल. ती पहिल्यांदा काय होईल, रन होईल. बघा प्रत्येक टेस्ट केसच्या आधी मी काय करणार आहे, एक्सटेंड केलं बेस्ट. हा. बेस टेस्ट प्रत्येक टेस्ट केससाठी. म्हणजे मला सेटअप मेथड प्रत्येक टेस्ट केससाठी रिक्वायर्ड काय, कुठली मेथड रिक्वायर्ड आहे,
सेटअप. सेटअप मेथड. सेटअप मेथड रिक्वायर्ड आहे. मग मी काय करायला लागलो, जे काही सेटअपमध्ये आपण इथं मेनली काय केलेलं आहे. सो मला कुठलं ब्राउझर यूज करायचं आहे, त्याचा ब्राउझरचा पाथ इथं मी प्रोव्हाइड करायला लागलो. काही प्रॉपर्टी फाईलमधून डेटा रीड करायचा आहे, त्याचा पाथ मी इथे प्रोव्हाइड करायला लागलो. मला कुठलं ब्राउझर यूज करायचं आहे, त्याच्यासाठी आपण इथं जावामध्ये जे स्विच केस यूज केलेले येस. डिफाईन केलेत का? येस. हो, फायरफॉक्स. फायरफॉक्स, एज. एज आहे. आणि डिफॉल्ट एक डिफॉल्ट केस आहे. म्हणजे जर आपण काय नाही डिफाईन केलं तर क्रोम ते डिफॉल्ट काय यूज करणार, क्रोम. 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 सो असं ब्राउझरसाठी आपण काय केलेलं आहे, तिथं स्विच केसमध्ये केस डिफाईन केलेले आहेत. आणि ही जी मेथड आहे ही डिफॉल्ट, म्हणजे प्रत्येक क्लास ही टेस्ट केस रन होण्याच्या आधी कुठली मेथड रन होईल, ओके. सेटअप सेटअप मेथड. मेथड. सेटअप मेथड रन होणार आहे. सो हे असं याला जस्ट हिअर दिस इज नथिंग बट एन, म्हणजे रियुजेबिलिटी. तर त्याच्यासाठी आपण इथं काय यूज केलंय, इनहेरिटन्स. काय यूज केलंय, इनहेरिटन्स. 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 म्हणजे नथिंग बट काय, तर आपण काय करायला लागलो, चाइल्ड क्लास काय करतंय, पॅरेंट क्लासच्या सगळ्या ज्या काही मेथड्स असतील, त्याच्यामध्ये काही डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स असतील, तर त्या प्रॉपर्टी सगळ्या अक्वायर करायला लागलाय. हो, येस. त्यालाच काय म्हणायला लागलो, इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. So inheritance in Java is a mechanism in which one object acquire all the properties and behaviors of the parent object. पॅरेंट. It is an important part of object-oriented programming system. The idea behind inheritance in Java is that you can create new classes that are built upon existing classes. So when you inherit from an existing class, you can reuse methods and fields of the parent class. तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही नवीन क्लास क्रिएट करायला लागलात, पण तुम्हाला जर पॅरेंट क्लासचा काही डेटा, काही मेथड्स यूज करायचे असतील तर त्या तुम्हाला एक्सटेंड करून काय करता येतील, रियूज. म्हणजे यूज रियूज करता करता. येते. परत तुम्हाला स्पेसिफिकली त्याच मेथड, तेच व्हेरिएबल्स डिक्लेअर करायची गरज आहे का? नाही. नाही. तो रियुजेबिलिटीसाठी आपण काय यूज करायला लागलो, इनहेरिटन्स. 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 मग इनहेरिटन्स मध्ये आता टर्म्स युज्ड काय, क्लास, सब क्लास, चाइल्ड क्लास, सुपर क्लास, पॅरेंट क्लास. आणि मेनली काय आहे इनहेरिटन्स यूज, काय रियुजेबिलिटीसाठी. कशासाठी यूज करायला लागलो आपण, रियुजेबिलिटी. सो आपण इथे क्लास, आता क्लास काय, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स विच हॅव कॉमन प्रॉपर्टीज. सो इट इज अ टेम्पलेट ऑर अ ब्ल्यू प्रिंट फ्रॉम विच ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. क्लास पासूनच आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये काय असतं, तर कॉमन प्रॉपर्टीज आपण मोस्टली ग्रुप क्लासमध्ये काय करतोय, स्टोअर करतोय. सो सब क्लास किंवा चाइल्ड क्लास काय आहे, तर सब क्लास और चाइल्ड क्लास विच इज इनहेरिटेड अदर क्लास. म्हणजे एका क्लासमध्ये दुसरा क्लास आपण एक्सटेंड कीवर्डनं जर इनहेरिट केला असेल, तर जो क्लासमध्ये दुसरा क्लास कॉल करायला लागलो, सो जो क्लास आहे तो झाला चाइल्ड क्लास. जसं की इथं आपण एक्झाम्पल, हे जे ऍड कस्टमर टेस्ट असेल, हा, किंवा लॉग इन टेस्ट असेल, किंवा ओपन अकाउंट टेस्ट असेल, हे सगळे चाइल्ड क्लास झाले. आणि बेस टेस्ट सगळ्यांचा काय झाला, पॅरेंट. पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लास. काय झाला, बेस टेस्ट पॅरेंट क्लास, पॅरेंट आणि हे क्लास. झाले चाइल्ड क्लास. सो त्यांनाच क्लास. आपण चाइल्ड क्लास किंवा सब क्लास म्हणतोय. काय म्हणतोय, सब क्लास. हा, चाइल्ड क्लास और सब क्लास. सब क्लास. सुपर क्लास किंवा पॅरेंट क्लास, म्हणजे सुपर क्लास इज द क्लास फ्रॉम व्हेअर सब क्लास इनहेरिट्स द फीचर. तुमचा बेस टेस्ट काय झाला, पॅरेंट क्लास किंवा सुपर क्लास. त्याच्यापासूनच हे सब क्लासेस, चाइल्ड क्लासेस काय करायला लागलेत, ऍक्सेस इनहेरिट. करतायत, त्याला इनहेरिट करतायत, येस. हा. राईट. येस. तो त्यालाच आपण सुपर क्लास, पॅरेंट क्लास किंवा बेस क्लास सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, सुपर क्लास, पॅरेंट क्लास और बेस बेस. क्लास. आणि चाइल्ड क्लासला आपण डिराइव्ड क्लास, सब क्लास किंवा चाइल्ड क्लास म्हणतो. आता मेन काय आहे, रियुजेबिलिटी. सो ऍज द नेम स्पेसिफाय, रियुजेबिलिटी इज द मेकॅनिझम which facilitates you to reuse the fields and methods of the existing class. When you create a new class, you can use the same fields and methods already defined in the previous class. So ज्या previous class मध्ये तुम्ही methods, fields, variables यूज केलेले, ते सेम तुम्ही तुमच्या चाइल्ड क्लास मध्ये यूज करू करू शकतो. करू शकतो. हा, सो इनहेरिटन्सचा सिंटॅक्स सिंपल आहे. सो क्लास जिथं जो आपल्याला एक्सटेंड करायचा आहे तो असतो सुपर क्लास. सुपर क्लास. तो डिफाईन करायला लागलो क्लास, तो काय तुमचा सब क्लास. चाइल्ड क्लास, सब क्लास किंवा
डिराइव्ह क्लास. आणि जो कॉल करायला लागलो तिथं सुपर क्लास, पॅरेंट क्लास, बेस क्लास, त्यालाच काय म्हणतो, दीज आर द नेम्स. सो एक्सटेंड कीवर्ड आपण इनहेरिट करायला लागलो. सुपर क्लासच्या प्रॉपर्टीज सब क्लास साठी कुठला कीवर्ड यूज करायला लागलो मध्ये? Extends. So the extend keyword indicates that you are making a new class and that derives from the existing class. The meaning of extend is to increase the function. Functionality. So in the terminology of Java, a class which is inherited is called a parent class or super class, and the new class is called as child class or सब क्लास. सब क्लास. सो याच्यामध्ये आपण बघू शकतो. आता इथं टाइप्स किती दिसत आहेत तुम्हाला? 3 Three. types. सो टोटल 5 प्रकारचे इनहेरिटन्स आहेत. किती? 5. 5. तर आपण इथं बघू शकतो. पहिला कुठला आहे? Single. Single. सिंगल. दुसरा? Multi-level. तिसरा? Hierarchical. Hierarchical. हायरार्चिकल. चौथा? Multiple. आणि लास्टचा? Hybrid. Hybrid. हायब्रिड. तर आता हे जे मल्टिपल आणि हायब्रिड जे आहेत हे सपोर्ट करत नाहीत जावाला. ओके. ओके. सो त्याच्यामुळे असे खाली दिलेले आहेत. आणि जे सपोर्ट करतात ते कुठले कुठले आहेत? सिंगल, मल्टी-लेवल आणि हायरार्चिकल. हायब्रिड. सॉरी, हायरार्चिकल. सिंगल, मल्टीलेवल आणि हायरार्चिकल काय करतात? सपोर्ट करतात. हायब्रिड इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. नाहीत. ओके. सो आता सिंगल इनहेरिटन्स आपण जे टाइप्स बघायला गेलो एक एक. सो पहिला कुठला आहे तुमचा? सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे इथं काय करायला लागलो? एक बेस क्लास आहे आणि एक डिराइव्ड क्लास आहे. एकच बेस क्लास आहे आणि एकच डिराइव्ह क्लास. डिराइव्ड क्लास आहे. एका बेस क्लास मधून दुसऱ्या एक डिराइव्ड क्लास म्हणजे चाइल्ड क्लास काय करायला लागलाय? पॅरेंट क्लासच्या एकाच पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इथे अक्वायर ऍक्सेस करतोय. त्याला काय म्हणायला लागलो आपण? सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स मध्ये सिंपल आहे. लक्षात काय ठेवायचे? एकच बेस क्लास आणि एकच Child class. चाइल्ड क्लास किंवा डिराइव्ड क्लास. एक बेस क्लास आणि एक डिराइव्ड क्लास किंवा एक पॅरेंट क्लास एक चाइल्ड क्लास. सो एका पॅरेंट क्लासचा दुसरा चाइल्ड क्लास त्याच्या प्रॉपर्टीज काय करायला लागलाय? अक्वायर करायला लागलाय. सिंगल आहे त्याच्यामुळे त्याला काय म्हणायला लागलो? सिंगल इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. सगळ्यात सिंपल इनहेरिटन्स कुठला? सिंगल. सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स. आता दुसरा इनहेरिटन्स कुठला इथं? मल्टी लेवल. कसला आहे? मल्टी-लेवल. मल्टी लेवल. मल्टी लेवल मध्ये आता तुम्हाला इथं काय दिसायला लागलंय? क्लास बी आणि क्लास सी. सो क्लास सी साठी क्लास बी कसला क्लास आहे? क्लास सी हा बेस क्लास आहे बी ओके. साठी. क्लास बी साठी क्लास सी हा बेस क्लास आहे. राईट. म्हणजे हा. क्लास बी हा पॅरेंट क्लास झाला क्लास सी साठी. हा. राईट. आता क्लास बी आणि क्लास ए मध्ये कोण पॅरेंट आहे? क्लास बी ना. क्लास बी हा पॅरेंट आहे. क्लास ए हा काय झाला परत? Child. चाइल्ड. चाइल्ड क्लास झाला. आता इथं काय झाली? ही लेवल तयार झाली की नाही? हा. किंवा मी आणखी एखादा इथं क्लास ऍड केला, क्लास डी ऍड केला. सो क्लास डी मधून क्लास सी जर सपोज काय करायला लागलो तर आपण ऍक्सेस करायला लागलो. सो क्लास डी हा सगळ्यात तुमचा सुपर क्लास झाला. क्लास सी परत हा. काय झाला? चाइल्ड क्लास. चाइल्ड झाला. राईट. पण आता इथं ही लेवल क्रिएट व्हायला लागली. काय व्हायला लागली? इथं जसं लेवल. सिंगल एकच बेस आणि एकच हे होतं तसं इथं नाहीये. इथं काय मल्टिपल म्हणजे आता क्लास सी एक वेळेस ऍक्ट करायला लागलाय ऍज अ पॅरेंट क्लास. हा. परत हा. क्लास बी क्लास ए साठी परत ऍक्ट काय करतो ऍज अ पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लास. सो क्लास बी हा एक क्लास सी साठी चाइल्ड क्लास, चाइल्ड क्लास आहे. पण क्लास ए साठी पॅरेंट क्लास आहे. पॅरेंट क्लास आहे. सो दोन दोन गोष्टी या काय करायला लागलाय? हँडल करणार. हँडल करणार आहे. सो असे जर लेवल असेल मल्टिपल क्लासेस आहेत सो अशा केसला याला काय म्हणतो? कुठला इनहेरिटन्स? Multi-level. मल्टी-लेवल. मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये जे आपण मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दाखवलं होतं. बेस टेस्ट नावाचा क्लास दाखवला होता. ऍड कस्टमर टेस्ट, परत त्यानंतर लॉग इन टेस्ट, ओपन अकाउंट टेस्ट, हे सगळे क्लास काय करायला लागलेत? कोणाला एक्सटेंड? बेस टेस्टला बेस टेस्टला काय करायला लागलेत? एक्सटेंड केलं. ऍक्सेस करतात. हा. सो इथं पण आपण बघू शकतो क्लास हा तुमचा पॅरेंट क्लास आहे. हा.
त्याला क्लास बी, क्लास सी, क्लास डी, क्लास ई असे मल्टिपल असतील क्लासेस. ते काय करायला लागलेत, एकाच क्लासला एकाच क्लासला इनहेरिट करणार. इनहेरिट करतायत. सो त्याला काय म्हणतो आपण, Hierarchical. हायरार्चिकल. कसला इनहेरिटन्स, हायरार्चिकल. हायरार्किकली. हा. आता इथं जे आहे नेक्स्ट काय आहे, Multiple. मल्टिपल. ए आणि क्लास बी हे दोन पॅरेंट क्लास आहेत बरं का. हा. क्लास ए आणि क्लास बी हे दोन कसे आहेत, पॅरेंट. Parent class. पॅरेंट क्लास आहेत. आणि क्लास सी हा चाइल्ड क्लास आहे. आणि क्लास सी ला या दोघांच्या प्रॉपर्टी जर ऍक्सेस करायच्या असतील तर एक्सटेंड करून मला काय करावं लागेल, क्लास सी एक्सटेंड क्लास ए कॉमा क्लास बी असं द्यावं लागेल, येस सर. राईट. आणि हेच काय करतंय, जावा ह्याला सपोर्ट करतंय का, नाही. नाही करत. कारण का ते नाही एक्सटेंड सपोर्ट नंतर आपण करत, एकच क्लास घेतो ना. हा. इथं 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 का नाही सपोर्ट करत मल्टिपल इनहेरिटन्सला जावा, तर सपोज क्लास सी ला क्लास एच्या पण प्रॉपर्टी अक्वायर करायच्यात आणि क्लास बीच्या पण प्रॉपर्टी अक्वायर करायच्यात. सपोज दोघांकडं एक सेम मेथड आहे, दोन्ही क्लासमध्ये पण काय आहे, सेम मेथड. सेम मेथड आहे. मग क्लास सी काय होणार, इथे एम्बिग्युटी क्रिएट होणार, कन्फ्युजन क्रिएट होणार. इथे काय होणार क्लास सी साठी, अरे दोघांना पण अक्वायर करायला लागलोय, आता दोघांकडे पण सेम मेथड आहे, मग कुणाची यूज करायची. मग इथे काय होणार, क्रिएट काय व्हायला लागलं, कन्फ्युजन, एम्बिग्युटी. मग त्याच्यामुळं हे मल्टिपल इनहेरिटन्स जावाला सपोर्ट करतं का, नाही. 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 हा. सो ह्याला इनडायरेक्ट सपोर्ट दिलेला आहे जावानं. हा, ते आपण बघणार आहेत. जसं आता आपण बघायला गेलो इनहेरिटन्स, इनहेरिटन्स मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करतो का, तर आन्सर काय, नो. नो, स्ट्रेट फॉरवर्ड सपोर्ट नाहीये. पण इंटरफेस नावाचा आपण आणखी एक खूप कन्सेप्ट बघणार आहेत, कुठला, इंटरफेस. इंटरफेस. सो त्याच्यामध्ये ते काय करतो, तिथं जावा तुम्हाला म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये थोडक्यात कुठल्या उप्स कन्सेप्ट ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण अचीव्ह करतो, ऍब्स्ट्रॅक्शन युझिंग इंटरफेस आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लासनं. तर ज्यावेळेस आपण इंटरफेस यूज करायला लागलो तर त्या इंटरफेस म्हणजे एक क्लास मल्टिपल इंटरफेसेस यूज करू शकतो, पण मल्टिपल क्लासेस यूज करू शकतो का पॅरेंट क्लासेस, नाही यूज करू शकत. आहे. हा. तर ते आपल्याला इंटरफेसनं म्हणजे डायरेक्ट सपोर्ट जावानं मल्टिपल इनहेरिटन्सला दिलेला नाही, पण इनडायरेक्ट सपोर्ट दिलेला आहे ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये. ओके. कशामधून, ऍब्स्ट्रॅक्शन मधून, ते आपल्याला बघायचे. पण मल्टिपल इनहेरिटन्सला जर तुम्हाला कोणी विचारलं तर आन्सर काय, नो. नो. हा, सपोर्ट करतो का, नाही. नाही कर. ओके. नेक्स्ट कुठला इनहेरिटन्स आहे, हायब्रिड. हायब्रिड. आता हायब्रिड मध्ये पण आपण बघू शकतो, हायब्रिड म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे, तुमचे दोन कुठलेही इनहेरिटन्स घ्या त्यांचं कॉम्बिनेशन, त्याला काय म्हणायला लागलो आपण, हायब्रिड. 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 हा. सपोज आता इथं काय केलेलं आहे ह्याने, हा, इथं हायरार्चिकल आणि मल्टिपल हे दोन कंबाईन केलेत का, येस सर. वरतीचा आहे हा कसला आहे, हायरार्चिकल. आणि इथं खालचा जो आहे तो कुठला आहे, मल्टिपल. 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 सो हायरार्चिकल आणि मल्टिपल कंबाईन केलेत. मग आता इथं पण काय झाला, दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय झालं, हायब्रिड. कॉम्बिनेशन म्हणजे काय, हायब्रिड. मग आता जर तुम्ही मल्टिपल हायब्रिड मध्ये यूज केलेला असेल तर ही तरी सपोर्ट करेल का, नाही. 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 पण हायब्रिड मध्ये जर तुम्ही हे मल्टिपल नसेल यूज केलेलं आणि दुसरे दोन तुम्ही यूज करायला लागलात, सपोज मी सिंगल आणि हायरार्चिकल यूज करायला लागलो, सिंगल आणि हायरार्चिकल. हायरार्चिकल. हायरार्चिकल हे दोन जर कंबाईन केले तर ते सुद्धा हायब्रिडच आहे बरं का, ते ओके. सुद्धा काय आहे, हायब्रिड. हायब्रिड. त्या केसमध्ये हायब्रिड सपोर्ट करणार आहे, येस सर. हा. हा, 100% काय करणार, ते सपोर्ट करणार. हा. जर मी काय करायला लागलो, जर सपोज इथंच मी काय केलं, एक क्लास लावला इथं, क्लास बी. हा. सो क्लास बी एक्सटेंड कुणाला एक्सटेंड करायला लागलाय, म्हणजे क्लास, एला. सीला. क्लास ए म्हणजे इथं क्लास बी हा तुमचा मेन सुपर क्लास झाला. सो क्लास ए च्या प्रॉपर्टी क्लास बी, सॉरी, क्लास बी च्या प्रॉपर्टी कोण, क्लास ए अक्वायर करणार. Acquire करू. हा. परत क्लास ए च्या प्रॉपर्टी कोण अक्वायर करायला लागलं, इथं सी बी डी आणि सी. ई जे काय असते ते काय करणार आहे, अक्वायर करणार. सो मग असं जर मल्टिपल दोन
कुठल्याही दोन इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन असेल त्याला काय म्हणतो परत? हायब्रिड. हायब्रिड. हायब्रिड इनहेरिटन्स. सो हायब्रिडला पण आपण जावा सपोर्ट करतो, पण त्याच्यात मल्टिपल नसायला पाहिजे. कॉम्बिनेशन मध्ये मल्टिपल असेल तर सपोर्ट करणार आहे का? नाही. जसं की इथं दिलेलं आहे मल्टिपल आहे. इथं इथं काय यूज केलेलं आहे? मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल यूज केलं. मग मल्टिपल साठी हे सपोर्ट करतं का हायब्रिड? नाही करत. नाही. आता इथे सांगितलेलं आहे वाय मल्टिपल इनहेरिटन्स नॉट सपोर्टेड इन जावा. सो सेम जे आपण आता डिस्कस केलं सेम त्यांनी तेच सांगितलेलं आहे. कन्सिडर अ सिनारिओ वेअर ए बी सी आर द थ्री क्लासेस. द सी क्लास इनहेरिट्स ए अँड बी क्लास. सी काय करायला लागलाय? ए आणि बी ला काय करतो? इनहेरिट. इफ ए अँड बी हॅव द सेम मेथड, ए आणि बी मध्ये काय आहे? सेम सेम मेथड आहे. मेथड आहे. सो यू कॉल इट फ्रॉम चाइल्ड क्लास ऑब्जेक्ट. So there will be ambiguity to call the method of A or बी क्लास. कुणाची यूज करायची? कन्फ्युजन. ambiguity क्रिएट होईल. त्याच्यामुळं मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करतोय का? नाही. नाही. हा मग इथं आपण बघू शकतो तर. सो जसं की इथं एक्सटेंड करायला लागलाय, जसं एक क्लास सी एक्सटेंड ए कॉमा बी, तर ह्याला सपोर्ट करतं का जावा? इथंच तुम्हाला या नाही करत. लाईनलाच एरर येणार आहे. या लाईनलाच तुम्हाला काय येणार आहे? एरर. एरर मेसेज. का तर तुम्हाला मल्टिपल इनहेरिटन्सला जावामध्ये सपोर्ट आहे का? नाहीये. पण बाकी नाही. सिंगल असेल, मल्टी लेवल असेल, ॲरेचिकल असेल ते तुम्ही ऍक्सेस करू शकता. करू शकतो. सिंपल इथं. आता हा बेस क्लास कुठला? ए नावाचा. हा त्या बेस क्लासला इथं बी क्लासनं चाइल्ड क्लासनं एक्सटेंड करायला लागलाय. हा सिंपल. हो. हा कुठला झाला तुमचा? सिंगल इनहेरिटन्स. हा आता क्लास ए तुमचा बेस क्लास आहे, क्लास बी तुमचा चाइल्ड क्लास. हा एक्सटेंड करायला लागलाय एला. ओके. परत क्लास सी कुणाला एक्सटेंड करायला लागलाय? बीला. म्हणजे इनडायरेक्टली क्लास सी याला सुद्धा एक्सटेंड करतोय. येस. हो. सो हे कुठलं झालं? मल्टी लेवल. मल्टी लेवल. हायरार्चिकल मध्ये काय करायला लागलो? क्लास ए ला बी पण एक्सटेंड करायला, सी पण एक्सटेंड करायला लागलाय, राईट? किंवा आणखी एक इथं क्लास पब्लिक क्लास डी एक्सटेंड ए केलं तरी ते सुद्धा ऍक्सेस करू शकतो. हा काय झाला? हायरार्चिकल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स. मल्टिपलला सपोर्ट करतोय का? नाही. नाही करत नाहीये. सो हे आहे तुमचं, त्याला काय म्हणतो आपण? इनहेरिटन्स. ओके. सो आता हे इनहेरिटन्सचा सिंपल आपण इथे एक एक्झाम्पल बघूत. रिअल मध्ये इथे एक एक्झाम्पल बघूत. मी एक क्लास क्रिएट करतो, नवीन एक क्लास क्रिएट करायला लागलो. बघा क्लासला नाव काय दिलं मी? बेस. बेस नावाचा काय घेतला मी इथं? क्लास घेतला. एक क्लास. हा आता मी काय घेतलं? ए इज इक्वल टू एक व्हेरिएबल घेतलं, बी नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, आणि इंटिजर सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. आता मी काय करायला लागलो इथं? पब्लिक वॉइड ऍड नावाची मेथड घेतली मी. कुठली? पब्लिक वर्ड ऍड. ऍड. हा मी काय करतोय? सम सम इक्वल ए प्लस बी. ए प्लस बी. आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये सम काय करायला लागलो मी? प्रिंट प्रिंट. करायला. ओके. सो ही मेथड मी काय केलेली? घेतलेली. तर मी काय करायला लागलो इथं? आता आणखी अजून एक एक क्लास घ्यायला. आणखी एक क्लास घ्यायला लागलो. क्लास कुठला घेतलो मी? डिराइव्हड नावाचा. कुठला क्लास घ्यायला लागलो मी? डिराइव्ड डिराइव्ह. क्लास. डिराइव्हड नावाचा मी क्लास घेतला. आता या डिराइव्हड क्लासमध्ये मी काय करायला लागलो? एक्सटेंड एक्सटेन्स बेस. बेस एक्सटेंड्स. कुठला क्लास एक्सटेंड करायला लागलो मी? क्लास. बेस क्लास. बेस क्लास काय करतोय मी? एक्सटेंड करतोय. बघा आता मी काय करायला लागलो? मेन मेथड आहे इथं. हो. येस सर. ओके. मी काय करायला लागलो आता? तुमच्या डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो इथं. डिराइव्हड डिराइव्ड क्लासचा D1 नावाचा काय केलं मी इथं? ऑब्जेक्ट. क्रिएट केला. हा आता तुमच्या डिराइव्हड क्लासमध्ये कुठली मेथड आहे का? नाहीये. नाही. मी काय करायला लागलो? D1 डॉट कुठली मेथड आहे? ऍड. D1 डॉट ऍड. ऍड नावाची मेथड आहे. झाली का डायरेक्टली कॉल? हो.
बघा रन करायला लागलो, आलं का आन्सर? हम्म. हो. हा, म्हणजे हा झाला तुमचा सिंगल इनहेरिटन्स, सिंपल, एक हो. बेस एक एक बेस क्लास आणि एक पॅरेंट क्लास. एक तर एक बेस आणि एक चाइल्ड. एक बेस आणि एक चाइल्ड. ओके, आता मी काय करायला लागलो इथं परत एक नवीन क्लास घेतला. हं, त्याला नाव द्यायला लागलो मी सुपर बेस. काय नाव दिलं मी? तर बेस. सुपर बेस नावाचा. हा, हा काय करतोय, कोणाला एक्सटेंड करायला लागलाय? किंवा बेस ना. सॉरी 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 सॉरी, सुपर बेस हा आपल्याला तो परत मी व्हेरिएबल घ्यायला लागलो, इंटिजर ए इज इक्वल टू 20, इंटिजर बी इज इक्वल टू 30. सेम घेतले मी व्हेरिएबल. हा, पब्लिक void ऍड add ए प्लस सम. मी आणखी एक मेथड घ्यायला लागलो, पब्लिक void सबस्ट्रॅक्शन नावासाठी. मी तर सम आणखी एक व्हेरिएबल घेतलं, सब इज इक्वल टू ए मायनस बी. ए मायनस बी, आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं मध्ये सम. सबस्ट्रॅक्ट. हा, सो असे दोन मेथड मी इथे घेतलेले आहेत. आता मी काय करायला लागलो, बेस क्लासला इथं एक्सटेंड करायला, याच्यामध्ये कोणाला एक्सटेंड करतोय? सुपर बेस. सुपर बेस. सुपर बेस क्लासला आपण काय करायला लागलो, ते एक्सटेंड करायला लागलो. आता बघा इथं तुमच्या सुपर बेस क्लासमध्ये ऑलरेडी सेम मेथड मेथड आहे. आहे, सेम हम्म. मेथड आहे, हो. राईट. आणि बेस क्लासमध्ये पण ऍड मेथड आहे. येस. हो. हा, आता मी डिराइव्हड क्लासमध्ये कुठली मेथड कॉल केलेली? बेस मध्ये आता हे, ऍड. हा बघा, आता मी काय करतो, रन करतो, मला आन्सर काय आलं? 30. 30. 30 आलं. जर सपोज मी काय केलं इथं, आता बेस क्लास मधली ऍड मेथड जी आहे त्याला काय केलं, कमेंट आउट केलं. कमेंट आउट केलं. आता मी रन करायला लागलो, परत कुठला क्लास? डिराइव्ह. डिराइव्हड क्लास. आता डिराइव्हड क्लास मध्ये ऍड मेथड जी आहे, हा, ती कुठून आली बघा आता? आता ते सुपर बेस मधून आलं. सुपर बेस मधून आले, राईट. सो आता जर मी रन केलं तर आन्सर काय आलं? 50. 50. 50. सो म्हणजे आता हा जो डिराइव्हड क्लास आहे, डिराइव्हड क्लासमध्ये तर आपण एक्सटेंड कुणाला केलेलं आहे? बेसला. बेसला. पण बेस क्लासनं कुणाला एक्सटेंड केलेलं आहे? सुपर बेस. सुपर बेसला. सो हे कसली हायरार्की झाली? मल्टी लेवल. हा, ह्याला काय म्हणायला लागलो आपण? मल्टी लेवल. लेवल इनहेरिटन्स, मल्टी लेवल मल्टी लेवल. इनहेरिटन्स. बरं, आता तुम्ही काय करायला लागलाय तिथं, ओव्हरराईड करायला लागलात की नाही मेथड? येस सर. इथं हो. काय करतोय आपण इथं, हम्म, इथं जर आपण बघितलं तर ही मेथड काय व्हायला लागली, पॅरेंट क्लासमध्ये, तुमच्या सुपर बेस क्लासमध्ये ऑलरेडी कुठली मेथड आहे? ऍड मेथड आहे. ऍड मेथड आहे. तिला तुम्ही इथं काय केली, तिला आपण परत बेस क्लास मध्ये घेतले. ओव्हरराईड केली. ती मेथड काय झाली इथं थोडक्यात, ओव्हरराईड झाली. तुम्ही इथं बघू शकतात काय झालेली, ही मेथड काय झाली, ओव्हरराईड. ओव्हरराईड झालेली. हा, बेस क्लासमध्ये आपण इथं जर गेलोत कुठं, हा, बेस बेस क्लासमध्ये इथं गेलोत तर इथं आपल्याला एक सिम्बॉल आलाय वरती, इथं काय, ते काय सांगतोय? ओव्हरराईड डेमो सेम मेथड सुपर तुम्ही बेस. यूज केली, म्हणजे काय केलं, सेम मेथड काय व्हायला लागली, ओव्हरराईड झाली. ओव्हरराईड व्हायला लागली. हा, आता इथं D1 डॉट मी काय करायला लागलो, आता आपण D1 डॉट कुठली मेथड आहे दुसरी, सबट्रॅक्शन. सब नावाची मेथड आहे, राईट. सो मला सांगा आउटपुट काय येईल?
-10. नाही, ऍडचं आउटपुट काय? तिथं 50 यायला हवं ना. ऍडचं आउटपुट 30. ऍडचं आउटपुट काय येणार आहे? ओव्हरराईड झाली ना तुमची मेथड. ओके. हो. मेथड ओव्हरराईड झाली, मग इथं काय आलं आउटपुट? 30. 30. 30. पण इथं ही सबस्ट्रॅक्ट मेथड आपण ओव्हरराईड केली का? नो. नाही केलेली. मग सबस्ट्रॅक्ट मेथड मध्ये काय येणार आहे? A-B किती? 20 मायनस -10. -10. रिझल्ट काय हो. येणार? एकाला 30 येणार आणि एकाला -10. -10. सो हे हे कशाचं एक्झाम्पल बघितलं आपण? मल्टी लेवल. मल्टी लेवल इनहेरिटन्स. हा कुठला झाला? मल्टी लेवल. आता तिसरा काय बघायचा आहे आपल्याला? हायरार्चिकल इनहेरिटन्स. तिसरा कुठला आहे? हायरार्चिकल. हायरार्चिकल इनहेरिटन्स. सो आता इथं जसं सुपर बेस क्लास आहे, कुठला? सुपर बेस. सुपर बेस क्लास. ऑलरेडी बेस क्लासनं काय केलेलं आहे? सुपर बेस क्लास यूज सुपर केला. बेस. येस. हो. मी काय करायला लागलो इथं? आणखी एक क्लास यूज करायला लागलो, किंवा मी 2-3 क्लास यूज करतो इथं. सो बघा मी काय करायला लागलो? बेस 1 नावाचा क्लास घेतला मी. कुठला? बेस बेस 1. 1. बेस 1 नावाचा क्लास. हा, इथं काय करायला लागलो मी? एक्सटेन्स. एक्सटेंड. सुपर बेस. कुठला क्लास यूज करायला लागलो मी? सुपर बेस. सुपर बेस क्लास काय करायला लागलो मी? यूज करायला लागलो. ओके. सो सपोज इथं मेन मेथड मी कॉल केली. मेन मेथड काय केली? कॉल केली. आणि ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो. कुठल्या क्लासचा? बेस 1. बेस 1 क्लासचा इथं ऑब्जेक्ट क्रिएट करतोय मी. सो B1 डॉट ऍड आणि सबट्रॅक्शन. B1 डॉट ऍड पण येईल, आणि B1 डॉट सब. सो आता बेस क्लास पण सुपर बेस क्लास यूज करायला लागलाय. बेस 1 क्लास पण सुपर बेस, कुठला क्लास यूज करतोय? सुपर बेस क्लास यूज करतोय. किंवा मी आणखी एक काय करायला लागलो? बेस 2 नावाचा पण क्लास घ्यायला लागलो. कुठला? सो बेस 2 नावाचा पण मी काय करतोय? क्लास घेतोय. आणि तो पण काय करायला लागला? एक्सटेंड. सुपर बेस 1. सुपर बेस क्लास काय सुपर करतो? बेसला. एक्सटेंड करतोय. सो हे झालं. हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमचं? हायरार्चिकल. हायरार्चिकल. हॅरेचिकल. कुठलं इनहेरिटन्स म्हणायला लागलो मी याला? हायरार्चिकल. हॅरेचिकल इनहेरिटन्स. हा झाला तुमचा हायरार्चिकल इनहेरिटन्स. क्लिअर? सर, हा, एखादी मेथड म्हणजे पब्लिक आपण स्टॅटिक जर केलेली असेल तर सेम क्लासमध्ये आपण त्याचा ऑब्जेक्ट नाही क्रिएट करत ना. विदाउट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट क्रिएट न करता पण आपण त्याला कॉल हो. करू शकतो ना स्टॅटिक हो. मेथड. हो. तर तसं आपण मग ती जर आपण इनहेरिटन्सने दुसऱ्या क्लासमध्ये जर आपण हे केलं तर तिथे ऑब्जेक्ट क्रिएटच नाही, करावा लागतो का? नाही. इनहेरिटन्स मध्ये तुम्ही स्टॅटिकला कॉल करता येणार नाही तुम्हाला. ओके. जर मी सपोज सुपर बेस क्लास मध्ये एक मेथड डिक्लेअर केली. आता बघा इथं काय करायला लागलो मी? पब्लिक स्टॅटिक वॉइड मल्टिप्लिकेशन नावाची मी मेथड काय करायला लागलो? कॉल करायला. आणि मी इथे एक व्हेरिएबल पण घेतला, इंटिजर प्रोडक्ट नावाचा, PROD नावाचा व्हेरिएबल घेतला. आणि काय करतोय मी? प्रोड इज इक्वल टू A मल्टिप्लाइड इंटू बाय B. सो आता एक तर काय आहे, हा जो व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल तुमचे स्टॅटिक आहेत का? नाही. नाहीये. नाही आहेत. म्हणून तुम्हाला इथं काय आला? एरर आलाय. एरर आला. सपोज मी इथं काय ओके. केलं? स्टॅटिक इंट. स्टॅटिक डिक्लेअर केलं. सो इंटिजर स्टॅटिक इंट पाहिजे होतं का? हा, स्टॅटिक इंट. इंटिजर. सो आता हे झालं, पण A आणि B गेले का तो? नाही.
नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे. आपण फक्त काय करू, मी हे जे आहे, सपोज मला काय करायचंय, हे प्रिंट करायचं, सिस्टीम डॉट आउट डॉट, मला प्रॉडची व्हॅल्यू काय करायची, प्रिंट व्हॅल्यू करायची. असाइन करावं लागेल आपल्याला वरती ना. सपोज आपण व्हॅल्यू नाही, डिफॉल्ट व्हॅल्यू गेलच की तो, काही ना काही. ओके, हा बरोबर आहे. सपोज मी इथे व्हॅल्यू पण असाइन केले. आता हे आपण काय करायला लागलो, मला बघा आता P1 डॉट, तुम्हाला मल्टिप्लिकेशन आपण इथं कॉल केलं, पण हा काय करायला लागलाय, स्टॅटिक मेथड multiplication from the type super base शुड बी should be ऍक्सेस इन अ static way. स्टॅटिक वे. सो बघा काय म्हणताय, चेंज ऍक्सेस युझिंग. B1 डॉट न घेता नाही, तसं कसं होईल पण, ते ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतोय ना आपण. हा, मग आता सपोज मी तर काय केलं बघा, डिरेक्टली काय यूज केलं, हम्म, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन यूज होत आहे ते. केलं, ठीक आहे, सुपर बेस, रन करून बघावं लागेल. ठीक आहे, सुपर बेस मधून आलं, आली आली, ठीक हम्म, आहे, वी कॅन, म्हणजे, करू शकतो पण पण विदाउट ऑब्जेक्ट. आपल्याला आता जसं की आपण काय करायला लागलो सुपर बेस क्लासमध्ये, बाकीच्या ज्या मेथड, आता जसं की मला इथे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल कॉल करायचे, सो त्याच्यासाठी इश्यू यायला लागलाय. ते म्हणजे कंपल्सरी असंच असतं की हेच नाही क्रिएट, ऑब्जेक्ट क्रिएटच नाही करावं लागत स्टॅटिकला ना. स्टॅटिकला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाहीये, पण स्टॅटिक व्हेरिएबल पण स्टॅटिक असायला पाहिजे, मेथड पण स्टॅटिक असायला पाहिजे. ओके. हो. हा, सो स्टॅटिकचे जसे काही फायदे आहेत, तसे काही ते पण आहेत. लिमिटेशन्स पण आहेत, तोटे पण आहेत. हा, सो हे आहे तुमचं कुठलं इनहेरिटन्स, म्हणजे हायरार्चिकल. एक बेस क्लास आणि मल्टिपल चाइल्ड क्लासेस, तर तो झाला तुमचा हायरार्चिकल. Multi आता जर सपोज मी मल्टिपल इनहेरिटन्स जसं बघतोय आपण, सो मी काय करायला लागलो, हा हा तुमचा बेस टू क्लास आहे. बेस टू क्लास मध्ये एक्सटेंड काय केलेलं आहे आपण, super base. सुपर बेस क्लास केला, आणि मी इथं काय कॉल त्याला करायला कॉमा. लागलो, बेस क्लास पण कॉल करायला लागलो. सो हे कॉल करायला लागले का, नाही नाही. होत. काय म्हणताय, एरर Syntax मेसेज error. आला. सो एरर मेसेज आला, इंटेक्स सिंटॅक्स का, तर मल्टिपल मार्कर. सो इथं काय करतोय तो, तुम्हाला अलाउच करत नाहीये, मल्टिपल क्लासेस एक चाइल्ड क्लास हम्म, मध्ये अलाउ करतोय का, नाही. 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 आणि याचं मेन इंटेन्शन काय आहे, की अँबिग्विटी क्रिएट होऊ शकते, हम्म, त्यामुळे तो जावा तुम्हाला मल्टिपल इनहेरिटन्सला अलाउ करत. नाही. सो आणि जसं आपण म्हणतोय की हायब्रिड इनहेरिटन्स, सो हायब्रिड म्हणजे काय, तो कॉम्बिनेशन, कशाचं कॉम्बिनेशन, कोणत्या पण दोन कोणते टाइप्सचं पण दोन, कॉम्बिनेशन. तो सिंगल. आणि जर आपण हायरार्चिकल काय केलं, कंबाईन केलं, तर जसं की सपोज इथं आपण काय म्हणतो आधी, बेस क्लास हा तुमचा हम्म, सुपर बेस क्लासला काय करतोय, एक्सटेंड एक्सचेंज. करतो. किंवा आपण इथं बघितलं, सुपर बेस क्लासला बेस टू, बेस वन हे काय करायला लागलेत, एक्सटेंड करायला लागलेत. आपण सुपर सुपर बेस नावाचा एक क्लास घेतला आणखी, कुठला, ओके, सुपर सुपर बेस. सुपर सुपर बेस नावाचा मी काय घेतला, एक क्लास घेतला, आणि ही मेथड आपण मी त्याच्यामध्ये टाकायला हम्म? मी काढ, ठीक आहे. हे कशामध्ये दिलं आपण, सुपर सुपर. सुपर बेस. आता हा सुपर सुपर बेस मध्ये आपण कशाला एक्सटेंड करायला लागलो, सुपर बेस. Super सुपर बेस. सुपर सुपर बेस, हा एक्सटेंड. आता हा सुपर बेस, बेस वन, बेस टू, हा आणि सिंगल base. टेबल आणि ते हायरार्चिकल असं. सो आता सगळ्यात मेन कुठला क्लास झाला,
सुपर सुपर बेस. सुपर सुपर बेस आणि सुपर बेस मध्ये कुठलं रिलेशन आहे? पॅरेंट चाइल्ड. सिंगल इनहेरिटन्स. हा. इथं कुठला इनहेरिटन्स झाला? सिंगल सिंगल. इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स. आणि सुपर बेस आणि बेस बेस वन बेस बेस टू. वन आणि बेस 3 हे कुठले झाले तुमचे? हे हायरार्चिकल. 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 सो आता एक कॉम्बिनेशन कसलं झालं? सिंगल हायब्रिड. सिंगल आणि हायरार्चिकल. सिंगल आणि हायरार्चिकल कंबाईन झालं म्हणून काय झालं, याला काय म्हणू? हायब्रिड. हायब्रिड. हा सॉरी, हायब्रिड. हायब्रिड काय म्हणतोय? हायब्रिड. 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 हा. सो कुठल्याही दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण करायला लागलो तर त्याला काय म्हणायला लागलो? हायब्रिड इनहेरिटन्स. क्लिअर? येस सर. सो हे हम्म? सर म्हणजे आता हे जे आहे ना आपण हायरार्चिकल वगैरे, मग त्यामध्ये आपण नक्की कुठला क्लास रन करणार? म्हणजे आता आपल्याला हायरार्चिकल मध्ये आपल्याला जो क्लास रन करायचा आहे, हा, हा सो तुमचा आपण काय करायला लागलो तिथं ऍट द एंड सगळ्यात शेवटी चाइल्ड क्लास रन करणार आहेत आपण. म्हणजे कुठला आता जे आता हा जो कुठला सुपर आता बेस सपोज, आहे ना हा, आता जसं की त्याला सुपर आहे. सुपर सुपर बेस मध्ये आपण काय केलेलं आहे, ह्या गोष्टी इथं ऍड केल्या. हा. राईट. आता सुपर बेसनं सुपर सुपर बेसला काय केलेलं, एक्सटेंड केलेलं आहे. हो बरं, एक्सटेंड करून आपण काय केलं, इथं सेम मेथड परत यूज केली. म्हणजे काय झालं, ओव्हरराईड झालं. हो. ते ऑटोमॅटिक रन होतं ना, म्हणजे पहिला जो हा. ऑटोमॅटिक रन होतो तो पहिला. सो आता आपल्याला रन काय करायचंय, मला आता सपोज बघा, मला हा क्लास रन करू शकतो का मी? नाही, इथे नाही करू शकत. का नाही रन? जर मला जो कुठला क्लास रन करायचा असेल त्याच्यामध्ये मला मेन मेथड पाहिजे. हो. आता ह्याच्यामध्ये मेन मेथड आहे का? नाहीये. नाही. सुपर सुपर बेस मध्ये मेन मेथड आहे का? नाही. नाही. नाहीये. ओके. बेस 1 मध्ये बेस 2 मध्ये आहे का मेन मेथड? आहे. येस. आहे. राईट. बेस मध्ये बेस 1 मध्ये बेस 2 मध्ये मेन मेथड आहे. सो ते आपण आपण काय करू शकतो, बेस मध्ये पण नाहीये बघा, बेस मध्ये सुद्धा नाहीये. सो पण बेस 1 मध्ये बेस 2 मध्ये आहे. येस हो. सर. सो ते ज्याच्यामध्ये मेन मेथड आहे ते रन करू शकतो. ओके. हम्म? हम्म. आपल्याला जो क्लास रन करायचा आहे, हा, मग तो पॅरेंट क्लास असेल, चाइल्ड क्लास असेल, म्हणजे मल्टी लेवल असेल, मल्टिपल असेल, सॉरी, सिंगल इनहेरिटन्स असेल, जो कुठला क्लास रन करायचा त्याच्यामध्ये मेन मेथड पाहिजे, तरच तो क्लास रन ओके. होणार आहे. नाही तर क्लास रन हम्म. होणार नाही. नाही. तुम्ही कुठलाही क्लास रन करू शकता, फक्त तिथं कॉल काय करावं लागेल, मेन मेथड. मेन मेथड कॉल करावी लागेल, तरच तो क्लास काय होणार आहे. हा, तुमचा या सुपर क्लास पण रन होणार आहे, सुपर बेस क्लास पण रन होणार आहे, सुपर सुपर बेस बी रन होणार आहे, पण कॉल काय करावं लागेल? मेन मेथड. सर पण ते मेथड्स तर यूज करता ना, म्हणजे मेन मेथड नसते तरी पण त्या मेथड्स मेथड यूज तर यूज करता. करणारच आहे ना ते. आपण मेन इंटेन्शन काय आहे या क्लास, फक्त रन नाही होऊ शकतच. रन रन करण्यासाठी आपण हे बघतच नाहीत. आपण आपलं इंटेन्शन काय आहे की यूज आपल्याला करता एका रियूज. क्लासच्या प्रॉपर्टीज, बिहेवियर दुसऱ्या क्लासला रियूज करता आलं पाहिजे. हम्म. आणि गॉट इट. त्याच्यासाठीच काय यूज करायला लागलो आपण, इनहेरिटन्स कन्सेप्ट. एका क्लासच्या प्रॉपर्टीज दुसरा क्लास ऍक्सेस करतोय का? दुसरा क्लास म्हणजे चाइल्ड क्लास. दुसरा जो पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी कोण एक्वायर करू शकतो? चाइल्ड क्लास. आपण जशा डिफॉल्ट आपल्या आई वडिलांच्या प्रॉपर्टी घेऊन जन्माला आलोत, राईट, तसंच इथं सुद्धा तो काय करायला लागलाय, पॅरेंट क्लास, तो त्या पॅरेंटच्या प्रॉपर्टी अक्वायर करणार. एक्सटेंड कीवर्ड यूज केले की संपले. वी आर गोइंग टू बी अक्वायरिंग द प्रॉपर्टीज ऑफ दॅट पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासनं आपल्याला परमिशन दिली ऍक्सेस करायला, ओव्हरराईड करायला, काही करू शकतात, राईट. येस. तेच करायला लागलो आपण इथे. आणि हे कशामध्ये बघितलं आपण? इनहेरिट. इनहेरिटन्स. सो क्लिअर आहे. हा पहिला उप्स कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. कुठला? इनहेरिटन. इनहेरिटन्स. काय डाऊट इनहेरिटन्स मध्ये? नाही सर. नाही.